नमो भगवते वासुदेवाय. अफलाकांक्षिभिर्यज्ञ विधिदृष्टो य इज्यते यष्टव्यमेवेति मनः समाधाय सात्विकः. भगवंत आता सात्विक, राजस आणि तामस हे तीन भेद सांगतायत. आहाराचे तीन भेद सांगून झाले. आता यज्ञ, तप आणि दान याचे सुद्धा तीन भेद हे त्या कृतीच्या मागच्या प्रेरणेवरनं कसे होतात ते भगवंत सांगतायत. आता यज्ञाचे तीन प्रकार आपण पाहूया. अफलाकांक्षिभिः यज्ञः विधिदृष्टः य इज्यते यष्टव्यम एव इति मनःसमाधाय स सात्विकः. सात्विक यज्ञाचे वर्णन केलं आहे की ह्या यज्ञामध्ये काय काय आवश्यक असतं, यज्ञ करणाऱ्याची मानसिक स्थिती कशी असावी आणि यज्ञ करण्याकरता लागणारी अन्य जी उपकरणं, साहित्य किंवा कृती, क्रिया ह्या कशा असाव्यात ते सांगताय. तर अफलाकांक्षिभिः, अफल आकांक्षा म्हणजे कोणत्याही फळाची आकांक्षा न ठेवता हा यज्ञ केला जातो. अफलाकांक्षिभिः यज्ञः, बरं तो केला जातो तो कसा? विधिदृष्ट. विधी म्हणजे वेदात जे मंत्र सांगितले आहे, जी पद्धत सांगितली आहे, जे विधी म्हणजे नियम सांगितले आहे त्याप्रमाणे हा यज्ञ केला जातो. म्हणजे त्याला सामग्री कोणती पाहिजे, समिधा कोणत्या हव्यात, किंवा यज्ञकुंड कसं हवं, हवन करणाऱ्यांनी मंत्र कोणते म्हणायचे, या सगळ्याचा विचार त्या विधीमध्ये केलेला असतो आणि अगदी सर्वांग परिपूर्ण विधीचं पालन इथं केलं जातं. अफलाकांक्षिभिः यज्ञ विधिदृष्ट य इज्यते म्हणजे जो यज्ञ केला जातो कशासाठी केला जातो? यष्टव्यम. यष्टव्यम म्हणजे यज्ञ करणं हे माझं कर्तव्य आहे. म्हणजे आपल्या कर्तव्य पालनासाठी हा यज्ञ केला जातो आणि त्यामध्ये कोणत्याही फळाची अपेक्षा नाही. बरं, कर्तव्य म्हणून करायचं आहे म्हणून नाईलाजाने केला जातोय असंही नाही. तर त्यात मनाची पूर्ण स्थिती कशी आहे? मन समाधाय म्हणजे मन अत्यंत शांत आहे, समाधानी आहे, स्थिर आहे. म्हणजे मनाच्या इच्छेने हा यज्ञ केला जातो, पण कोणत्याही फळाची याच्यामध्ये अपेक्षा ठेवलेली नाही आणि सगळ्या विधीप्रमाणे केला जातो. अशा यज्ञाला सात्विक यज्ञ असं म्हणतात. आता त्याच्या पुढचा राजस यज्ञ. अभिसंधायतु फलम दंभार्थमपि चैव यत् इज्यते भरतश्रेष्ठ तम यज्ञम विद्धी राजसम. आता हा जो राजस यज्ञ आहे तो फळाच्या अपेक्षेनेच केला जातो, म्हणून अभिसंधायतु फलम म्हणजे फळाची अपेक्षा ठेवूनच केला जातो. नुसतीच फळाची अपेक्षा नाही आहे तर दंभार्थ. दंभ म्हणजे अहंकार, गर्व, आपण मोठेपणा आहे तो मिरवण्याकरता. मग ते काय करतात? ते राजस यज्ञ करणारे लोक त्या यज्ञाकरता अनेकांना बोलावणं करतात, मोठमोठ्या लोकांना निमंत्रण देतात की ज्यामुळे त्यांचा काही फायदा होईल, त्यांची कीर्ती वाढेल, त्यांना मान सन्मान मिळेल की बघा या माणसाने केवढा मोठा यज्ञ केला. अशा प्रकारची कीर्ती होण्याकरता सुद्धा हे लोक हा यज्ञ करतात आणि त्याच्यामध्ये थाटमाट खूप असतो. ऐश्वर्याचं प्रदर्शनच जणू काही केलेलं असतं. तर अभिसंधायतु फलम दंभार्थमपि च एव यत् इज्यते भरतश्रेष्ठ तम यज्ञम विद्धी राजस. विद्धी म्हणजे जाण, इज्यते म्हणजे यज्ञ केला जातो. अशा प्रकारचा जो यज्ञ आहे की जो केवळ फळाच्या अपेक्षेने आणि ऐश्वर्याच्या थाटमाटाकरता केला जातो, त्याच्यामध्ये विधीचं पालन असेल पण मनःसमाधाय अशी अपेक्षा फारशी नाही, कारण मन कुणीकडे तर कीर्ती मिळवण्याकडे गेलेलं असतं. आता तामस यज्ञ कसा आहे? तर विधिहीनमसृष्टान्नं मंत्रहीनम दक्षिणम श्रद्धाविरहितम यज्ञम तामसम परिचक्षते. परिचक्षते म्हणजे म्हणतात या यज्ञाला तामस यज्ञ म्हणतात. आता हा कसा आहे? विधिहीन. हे तामस यज्ञ करणारे म्हणजे तामसी वृत्तीचे जे लोक आहे ते मुळी ब्राह्मण किंवा मंत्र, वेदांची आज्ञा याला काही मानतच नाही आहेत. त्यामुळे कोणताही विधी नियमांचं पालन या यज्ञामध्ये नाही. असृष्ट अन्न म्हणजे यज्ञामध्ये ब्राह्मणांना भोजन दिलं जातं, अनेकांना भोजन दिलं जातं, त्या यज्ञाचा प्रसाद म्हणून भोजन दिलं जातं. तसं इथं कुणालाही भोजन दिलं जात नाही आणि विधीचं पालन केलं जात नाही. आता विधीच नाही म्हटल्यावरती मंत्रहीन, कुठलेही मंत्रच म्हटले जात नाही. ज्या प्रकारचा यज्ञ करायचे त्याला विशिष्ट मंत्र म्हणावे लागतात, ते जाणणाऱ्या गुरुजींकडनं ते मंत्र म्हणून घेतले जातात. तर इथं मंत्रहीन नाही आणि अदक्षिणा
गुरुजीच बोलवायचे नाहीत तर मग त्यांना दक्षिणा देण्याचा प्रश्नच नाही. अशा प्रकारे शास्त्रविधी नाही, मंत्र नाही, गुरुजी नाही, दक्षिणा नाही आणि महत्त्वाचं म्हणजे श्रद्धा नाही. एखादी सामग्री कमी असली तरी चालेल भगवंताला, पण श्रद्धा पाहिजे, श्रद्धेने युक्त केलेला पाहिजे. ती श्रद्धा हा भावही इथे नाही. अशा प्रकारच्या यज्ञाला तामस यज्ञ असं म्हणतात. आता भगवंतांनी आहाराचे प्रकार सांगितले, यज्ञाचे प्रकार सांगितले. आता यज्ञानंतर तपाचे प्रकार सांगतात. आता तप काय आहे की तप आपण शरीराने करतो, आणि शरीराने करतो म्हणजे काय की काया वाचा आणि मनाने करतो. म्हणजे हे तप त्रिविध असतं, 3 प्रकारचं असतं. म्हणून भगवंत हे 3 प्रकारचं तप आपल्याला सांगताय की कायिक तप म्हणजे काय, वाचिक तप म्हणजे काय आणि मानसिक तप म्हणजे काय, हे 3 प्रकार भगवंत सांगताय. देव द्विज गुरुप्राज्ञ पूजनम शौचमार्जवम ब्रह्मचर्य अहिंसाचं शारीरम तप उच्यते. शरीराने केलं जाणारं तप. हे तप कसं असतं तर त्याच्यामध्ये देव, द्विज, गुरु आणि प्राज्ञ यांचं पूजन माणसाने करायचं असतं. म्हणजे जो हे शारीरिक तप करू इच्छितो त्याच्यामध्ये मुळात नम्रता पाहिजे. पूजा करणं याचा अर्थ काय असतो की नम्रतेने ती केली जाते. त्याच्यामध्ये कुठेतरी आपल्याला शरणागतीचा भाव असतो किंवा एखाद्याच्या ज्ञानाबद्दलची श्रेष्ठता, वयाची ज्येष्ठता याच्याबद्दलचं आपल्याकडून केली जाणारी कृतज्ञतेची भावनाही त्याच्यामध्ये असते. आता देवांचं पूजन करायचं, कारण देवांच्या हाती ईश म्हणजे शक्ती आहे, सामर्थ्य आहे. म्हणजे देवांची पूजा करतो आपण, याचा अर्थ सामर्थ्याची पूजा करतो. देव, द्विज, गुरु, प्राज्ञ. देवांचं पूजन शक्ती किंवा सामर्थ्याकरता केलं. गुरूंचं जे पूजन करायचं आहे आपल्याला ते त्यांच्या ज्ञानासाठी करायचं आहे. आता इथं जो गुरु घेतला आहे, द्विज आणि गुरु हे 2 शब्द आहेत. द्विज म्हणजे ब्राह्मण, ब्राह्मणांचं जे ज्ञान आहे, कारण ब्रह्मम ज्ञानाती ती ब्राह्मण हा, ज्याने ब्रह्माचं ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न केला आयुष्यभर, तो द्विज आहे, तो ब्राह्मण आहे. म्हणून त्यांच्या ज्ञानाचं पूजन करायचं. आता गुरु ही जी संकल्पना असते ती अध्यात्म मार्गाकरता असते, की अध्यात्म मार्गाकडे वाटचाल करायची दिशा जो दाखवतो तो गुरु. म्हणून त्या अर्थी इथं गुरु शब्द घेतला आहे. म्हणजे अध्यात्माचं ज्ञान देणाऱ्याचं ते पूजन आहे. आणि प्राज्ञ म्हणजे विद्वान, विद्वानाच्या विद्वत्तेचं, त्याच्या ज्ञानाचं ते पूजन आहे. अशा प्रकारे देव, द्विज, गुरु आणि प्राज्ञ यांचं पूजन करणं हे एक प्रकारचं शारीरिक तप आहे. नंतर शौचम आणि अर्जवम. अर्जव म्हणजे रुजुता, नम्रता ही आपल्या स्वभावामध्ये असली पाहिजे. कोणाशीही वागताना आपल्यामध्ये सरळपणा, सौजन्य पाहिजे. कुणाशी उद्धटपणाने बोलणं सोपं आहे, पण सौजन्याने आणि सरळपणाने बोलणं हे अवघड आहे. तर शौचम म्हणजे शुचिर्भूतपणा पाहिजे. इथं आपण शारीर तप म्हणतोय म्हणून ही शारीरिक शुद्धी आपण घेणार आहोत. शौचम अर्जवम. ब्रह्मचर्य. ब्रह्मचर्याचा अर्थ आपल्याला घ्यायचं आहे व्रतपालन. जसं ब्रह्मचर्य हे एका व्रताचंच पालन असतं, त्याप्रमाणे ब्रह्मचर्य म्हणजे व्रताचं पालन आपण केलं पाहिजे. जे आपण व्रत घेतलेलं असेल त्याचं नियमित आणि सातत्याने असं पालन व्हायला पाहिजे. अहिंसा. इथं अहिंसा फक्त आपल्याला शारीरिक घ्यायची आहे, कारण इथं आपण फक्त शारीरिक तपाचा विचार करतोय. म्हणून आपल्या हात, पाय इत्यादी जे अवयव आहे त्यामुळे आपण कोणालाही दुखवता कामा नये. कोणावरती हात उगारला, पाय उगारला असं करून कुणाची हिंसा करायची नाही. अशा नियमांचं पालन किंवा असं वर्तन, अशा कृती करणं याला शारीर तप म्हणतात. आता हे शारीर तप करण्याकरता याला दीर्घकाळाची मेहनत हवी, कारण हे तप आहे. आपल्या शरीराला ते वळण लावायचं आहे. नाहीतर देव पाहिला, गुरु पाहिले की त्यांना वंदन करणं हे सहजपणे झालं पाहिजे, की ज्याला आपण प्रतिक्षिप्त क्रिया म्हणतो. मग ती क्रिया सहजी होण्याकरता आपल्याला शारीरिक तप करावं लागतं, म्हणजे दीर्घकाळ त्याचा अभ्यास करावा लागतो. आता दुसरं वाचिक तप. अनुद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रियहितं च यत् स्वाध्यायाभ्यसनं चैव वाङ्मयं तप उच्यते. वाङ्मय, वाक् म्हणजे वाणी आणि वाणीमय तप म्हणजे वाङ्मय
तप झालं. तर वाङ्मय तप कशाला म्हणतात? आता वाणी ही काय आहे की मनुष्याला मिळालेली देणगी आहे. वाणीनी आपण संवाद साधतो, एकमेकांचे विचार एकमेकांशी बोलतो, सुखदुःख बोलतो, अनेक प्रकारच्या ज्ञानाची देवाणघेवाण या वाणीमुळे होती आहे. मग ही वाणी आपली कशी असली पाहिजे? तर अनुद्वेगकरम वाक्य, जी वाक्य आपल्या तोंडातून जातील, जे काही आपण बोलू ते दुसऱ्याला दुखवणारं नसावं. अनुद्वेग म्हणजे न उद्वेग, उद्वेग करणारं नसावं, की त्या माणसाच्या मनाला आपल्या बोलण्याने काही इजा होती आहे, तो दुखावला जातो आहे, असं होता कामा नये. ही गोष्ट अतिशय अवघड आहे, कारण वाचिक तप हे अत्यंत प्रयत्नाने अभ्यासाने आपल्याला साध्य होतं. साधारणपणे वाणी आहे, वाचा आहे म्हणून मनुष्य काही बोलत असतो आणि कितीतरी तो अपशब्द बोलतो, दुसऱ्याला दुखावतो. आणि शस्त्रापेक्षा सुद्धा जिभेचा जे शस्त्र आहे, जिव्हारूपी शस्त्र, त्याचा आघात जास्त होतो. म्हणून आपल्याला बोलताना खूप विचार करायला पाहिजे आणि प्रथम विचार करून बोलता बोलता ती आपली स्वाभाविक क्रिया घडत जाते, म्हणजेच तपसिद्धी आपल्याला व्हायला लागते. अनुद्वेग करम वाक्य, दुसऱ्याला दुखवायचं तर नाही. आणखीन अट काय बोलण्याची? सत्य बोलायचं. आता सत्यही बोलायचं आणि दुखवायचंही नाही. तिसरी अट आहे पुन्हा प्रिय बोला, त्याला आवडेल असं बोला, म्हणजे गोड बोला. मग गोडही बोलायचं, दुखवायचंही नाही आणि सत्य तर बोललं पाहिजे. मग सत्य तर बरेचदा कटू असतं, मग हे कटूसुद्धा आपल्याला चांगल्या भाषेत कसं सांगता येईल हे तपाची साधन आहे. हे तप केल्यामुळे आपल्याला जमतं. आणि चौथा आणखीन गुण काय पाहिजे? हित, म्हणजे ज्याला आपण बोलतो, ज्याच्याशी बोलतो आहोत, त्याचं आपल्या बोलण्याने काहीतरी कल्याण व्हायला पाहिजे. म्हणजे ह्या सगळ्या अटींनी युक्त असं आपलं बोलणं व्हायला पाहिजे. दुसऱ्याला दुखवायचं नाही, सत्य तर बोलायचं, प्रियही झालं पाहिजे, हितकारक पण झालं पाहिजे. म्हणजे सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात, न ब्रूयात सत्यम अप्रियम, प्रियम च नानृतम ब्रूयात, एषा धर्मा सनातनहा. म्हणजे वाणीविषयी किती विचार आपल्या वाङ्मयामध्ये केलेला आहे की सत्य बोला, प्रिय बोला, असत्य बोलू नका. आणि असं हे जे आहे हे करण्याकरता नक्कीच आपल्याला तपस्या वाणीची करायला पाहिजे. म्हणजे एखाद्याला तुला काही अक्कल नाही हे म्हणणं सोपं आहे, तुला हे समजणार नाही हे म्हणणं सोपं आहे. पण तेच जर आपण असं म्हटलं की अरे तुला जरा जास्त वेळ अभ्यास केलास ना की हे समजू शकेल, अशा प्रकारे जर सांगितलं तर तो दुखावला जाणार नाही, त्याचं हित पण होऊ शकतं आणि त्याला प्रियही वाटतं. म्हणजे चूक दाखवताना सुद्धा ती आपल्याला मृदू शब्दामध्ये आणि योग्य शब्दात दाखवता आली पाहिजे. स्वाध्याय अभ्यासनम, म्हणजे आपण वाणीनी आपल्या अभ्यासही करायला पाहिजे आणि स्वाध्याय म्हणजे आपल्या स्वकर्माचाही अभ्यास आपण करायला पाहिजे. अशा प्रकारे वाणीचं तप आपल्याला मिळवायचं आहे. आता ज्ञानेश्वर याच्यामध्ये काय म्हणतात की साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. म्हणजे तुमची वाणी अमृतमय असली पाहिजे, ती दुसऱ्याला ऐकावीशी वाटली पाहिजे. आणि शिवाय नुसतं ऐकावंसं नाही तर त्यांनी काय म्हटलं आहे, साच पाहिजे, सत्य पाहिजे, त्यात मवाळ पाहिजे, म्हणजे भाषा मृदू पाहिजे, कठोर शब्दांचा त्यात वापर नको. मितुल पाहिजे, म्हणजे मोजक्या शब्दांत आपला विचार सांगता यायला पाहिजे. आणि वाणी रसाळही असली पाहिजे. इतका वाणीचा विचार केला गेला, म्हणजे वाणी ही आपली कशी दुसऱ्याला हितकारक होऊ शकेल याच्यासाठी तप करायची आवश्यकता आहे. आता शारीरिक तप झालं, वाचिक तप झालं. आता मानसिक तप म्हणजे काय ते बघू. मनप्रसाद सौम्यत्वम मौनमात्मविनिग्रह भावसंशुद्धिरित्येतत् तपो मानसमुच्यते. आता मनप्रसाद, मन कसं पाहिजे? प्रसन्न पाहिजे. प्रसन्न मन असेल तर आपण दुसऱ्यालाही प्रसन्न करू शकतो किंवा भोवतालचं वातावरण आपण प्रसन्न करू शकतो. आता मनाची ही क्रिया आहे, म्हणजे मनामध्ये आपले अनेक विचार असतात. कुणाबद्दल द्वेष असतो, राग असतो, क्रोध असतो, अनेक विचार असतात, आशा आकांक्षा असतात. या बाहेर करणे दिसत नाहीत लोकांना, पण जेव्हा त्या शरीराच्या सान्निध्याने किंवा शरीराच्या कृतीने त्या प्रकट होतात तेव्हा आपल्या लक्षात येतं की याची मानसिक स्थिती कशी आहे. म्हणून मनप्रसाद, मन प्रसन्न ठेवायला पाहिजे. सौम्यत्वम म्हणजे मनामध्ये काय पाहिजे, कुठलेही अघोरी विचार येता कामा नये, मनाला सौम्यता आली पाहिजे. म्हणजे मनामध्ये कठोर विचारांना स्थान येताच कामा नये, ते तिथं स्थिर राहताच कामा नये. मनप्रसाद सौम्यत्वम मौनम,
मौन राहायचं म्हणजे मूक करायचं. मूक करायचं म्हणजे काय करायचं की त्याच्यामध्ये आपली मुनींप्रमाणे, जे मौन धारण करतात त्यांना मुनी म्हटलं जातं, तर मुनींप्रमाणे आपली शांत वृत्ती असली पाहिजे. म्हणून मौनम आणि आत्मविनिग्रह, स्वतःवरती संयम असला पाहिजे, म्हणजेच आपल्या मनावर संयम पाहिजे. आपल्याला काय होतं की वाणीनी क्रिया, शरीराने जी क्रिया घडतो त्याची प्रेरणा आधी मनामध्ये होते. मग त्या मनावरतीच जर संयम असेल तर आपोआप शरीरावरती आणि बाकीच्या क्रियांवरतीही परिणाम त्याचा घडतो. भावसंशुद्धीही, आपल्या मनामध्ये जो भाव आहे, अनेक प्रकारचे भावना विचार मनामध्ये येतात, ते शुद्ध असले पाहिजे. आपल्या मनात नको त्या विचारांचा कितीतरी कचरा भरलेला असतो. कुणाबद्दलचे कितीतरी विचार, कोण काय बोललं, कोण काय म्हटलं, कुणी आपला केव्हा अपमान केला, कोण आपल्याला अपशब्द बोलले, हे कशाला लक्षात ठेवायचं. पण ते आपल्या लक्षात राहतं. नको त्याच गोष्टी जास्ती लक्षात राहतात आणि असा मनामध्ये अशुद्धीचा साठा होतो. तर हा सगळा कचरा टाकून देऊन मनाचं काय करायला पाहिजे, शुद्धीकरण करायला पाहिजे. म्हणून भावसंशुद्धी इति एतत् तपः मानसमुच्यते, अशा प्रकारच्या तपाला मानसिक तप म्हणतात. आता अशा प्रकारे तप म्हणजे काय आणि तपाचे 3 प्रकार भगवंतांनी सांगितले. आता हे जे तप आहे त्या तपाचे पुन्हा म्हणजे या तिन्हीचं एकत्र मिळून जेव्हा आपलं वर्तन होतं, म्हणजे शारीरिक, मानसिक किंवा वाचिक क्रिया घडते, ती या तपाने घडते. मग ही तपाने जी 3 प्रकारची क्रिया घडते त्याचे पुन्हा सात्विक, राजस आणि तामस प्रकार भगवंत सांगताय. श्रद्धया परया तप्तम तपस्तत् त्रिविधम नरैहि अफलाकांक्षीभिर्युक्ते सात्विकम परिचक्षते. आता एखादी कृती जेव्हा आपण करतो तेव्हा ती काया वाचा मनाने कुठेतरी केली जाते. मनातनं प्रेरणा मिळते, मग वाचेने उच्चार होतो, शरीराने क्रिया घडते. मग हे कसं पाहिजे, श्रद्धया परया तप्तम. परया म्हणजे पराशब्दाची ती तृतीया झाली आहे. अतिशय श्रेष्ठ अशी श्रद्धेने, ही श्रद्धासुद्धा कशी पाहिजे, आपली निष्ठा असल्यासारखी पाहिजे. तर अशा प्रकारची जी श्रद्धा आहे ती उत्कृष्ट श्रद्धेने तप्तम म्हणजे केलेलं जे तप आहे, तपहा त्रिविधम नरैहि, ह्या 3 प्रकारचं तप, ते शारीरिक, मानसिक आणखीन वाचिक, हे जे तप आहे ते कसं केलं गेलं पाहिजे, परया श्रद्धया म्हणजे अतिशय श्रद्धेने हे जे केलं गेलेलं जे तप आहे ते तप अफलाकांक्षीभिः, ते तप कोणत्याही फळाच्या अपेक्षेने आपण केलं नाही. मी माझ्या शरीराला वळण लावलं, मनाला वळण लावलं, वाणीला वळण लावलं, पण ते मला कोणाकडून काही मिळवण्याकरता लावलं नाही. फक्त माझे विचार आचार शुद्ध स्वच्छ व्हावेत या फक्त इच्छेने मी माझे सद्विचारांकरता हे सगळं केलं आहे. तर अशा प्रकारे अत्यंत श्रद्धेने आणि कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता योगयुक्त बुद्धीने, म्हणजे अफलाकांक्षीभी युक्तही, युक्त म्हणजे योगयुक्त, तिथं जोडलं जाऊन योगयुक्त बुद्धीने केलेलं जे तप आहे त्याला सात्विक तप असं म्हणतात. आता राजस तप बघूया आपण. सत्कारमान पूजार्थम तपोदंभेन चैव यत् क्रियते तदिह प्रोक्तम राजसं चलमध्रुवम्. आता तप, राजस मनुष्य तप करतोच, शारीरिक, मानसिक, वाचिक 3 प्रकारचं तप करतोय. पण त्याची अपेक्षा काय आहे, सत्कार, मान आणि पूजा. आपला कोणीतरी मान करावा, आपला सत्कार करावा, आपली पूजा करावी, म्हणजे मोठेपणा द्यावा. 3 क्रियांचा अर्थ काय होतो की आपल्याला मोठेपणा मिळावा. म्हणजे तो वाणीचं तप का करतो की आपल्या बोलण्याने लोक समाधानी व्हावे, वा तुमचं बोलणं काय सुंदर म्हणून त्यांनी कौतुक करावं. अशा प्रत्येक कृतीमधून त्याला अपेक्षा काय असते, सत्कार, मान आणि पूजा. आणि हे जे तप तो करतो ते श्रद्धया पर्या नाही, दंभेनं आहे, अहंकाराने आहे. आणि असं दंभानी त्यांनी जे तप केलं आहे तर क्रियते म्हणजे केलं जातं, तद इह प्रोक्त, त्याला इथे काय म्हणतात, राजसम, राजसे तप म्हणतात. आणि हे जे तप असतं ते चलम आणि अध्रुवम असतं. चलम म्हणजे अस्थिर आहे, हलणार आहे. एक थोडे दिवस तो तप करतो, साधना करतो,
पुन्हा खंड पडतो आणि त्यामुळे ते अध्रुव आहे. म्हणजे दीर्घकाळ अखंड त्याचं तसंच वर्तन घडेल असं नाही. काही काळ त्याची वाणी आपल्याला गोड वाटेल, पवित्र वाटेल, प्रिय हितकर वाटेल, पण ती नेहमीच असेल असं नाही. कारण याचं जे तप आहे ते दंभाने केलं जाते, आकांक्षेने केलं जाते, त्यामुळे ते चल आहे आणि अध्रुव आहे. आता तामस तप कसं आहे? मूढग्राहेणात्मनो यत् पीडया क्रियते तपः परस्योत्साधनार्थं वा तत्तामसम उदारुतम. उदाहृतम म्हणजे म्हटलं जातं, त्या तपाला तामस असं म्हटलं जातं. आता हा तप करणारा माणूस काय आहे? मूढग्राहेण. मूढ म्हणजे मूर्ख, वेडा आग्रह आहे त्याचा, म्हणजे त्याची फळाची अपेक्षा आहे, पण वरच्याची जी राजसाची अपेक्षा आहे की सत्कार मान वगैरे मिळावा, ती नाही. याची काय अपेक्षा आहे? परस्य उत्साधनार्थम. तो स्वतःकरता सुद्धा काही स्वार्थाने मागत नाही, तर दुसऱ्याला पीडा देण्याकरता. परस्य म्हणजे दुसऱ्याच्या, उत्साधनं म्हणजे त्रास देण्या, आणि अर्थम म्हणजे साठी. माझ्या तपाने मला दुसऱ्यांना त्रास द्यायचा आहे, ब्राह्मणांना छळायचं आहे, इतरांना मारायचं आहे, त्यांचं धन लुबाडायचं आहे, अशा सगळ्या वाईट इच्छा आहे. म्हणजे ज्यामुळे दुसऱ्याला पीडा होईल, ती पीडा देणं मला साध्य व्हावं म्हणून मी हे तप करतोय. म्हणजे अशा वेड्या आग्रहाने, चुकीच्या आग्रहाने, म्हणजे घट्ट विचार, आग्रह याचा अर्थ काय असतो? घट्ट विचाराने तो हे तप करतो. म्हणजे मूढग्राहेणात्मनो यत् पीडया क्रियते तपा. आता हे तप करताना तो शरीराला पीडा देतोच आहे ना, त्रास देतोच आहे. मग कितीतरी प्रकारचे असे त्रास देतात. कोणी स्वतःला झाडाला उलटं टांगून घेतं, कोणी एका पायावर उभं राहून तप करतं. असं कितीतरी शारीरिक त्रास सहन करून हे लोक तप करतात, आणि उद्देश केवळ एकच असतो की दुसऱ्याची मला हानी करायची आहे, दुसऱ्याला मला त्रास द्यायचा आहे, मला त्यात वेगळं सुख किंवा आनंद काहीही मिळवायचं नाही आहे. अशा प्रकारे तपाचे मुळात 3 प्रकार सांगितले: शारीरिक, मानसिक आणि वाचिक. आणि हे तिन्ही तप एकत्रित करून ज्या माणसाच्या हालचाली होतात त्याचे पुन्हा सात्विक, राजस आणि तामस असे 3 प्रकार भगवंताने सांगितले. याच्या पुढे आता भगवंत दानांचे 3 प्रकार आपल्याला सांगतील. ओम नमो भगवते वासुदेवाय.